दिनांक 7/2/2024 रोजी बेकायदेशीर खोकी कारवाई जोरात करण्यात आली आहे। बदाम चौक येथील 3 तर ईदगाह मैदान परिसरातील 9 बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई जेसीबीद्वारे करण्यात आली आहे। आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्याबाबत लक्ष केंद्रित केले असून यापुढे तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोक्यावर टप्प्याटप्प्यात कारवाई होणार आहे। कोणतेही खोक्याचे अतिक्रमण यापुढे सहन केले जाणार नाही। वारंवार सूचना आणि मुदत देऊनही अतिक्रमण काढून घेतले नाही, ही बाब गंभीरपणे घेतली आहे। उपायुक्त श्री वैभव साबळे यांनी आपली अतिक्रमण टीम पूर्ण वेळ या कामासाठी तयार ठेवली आहे। यापुढे तिन्ही शहरात ही कारवाई येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे। बेकायदेशीर खोकी आणि नियमबाह्य खोकी यावर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात येणार आहे।